सर्व पत्रकार बंधूंचे मी धन्यवाद मानतो। आपण वेळात वेळ काढून इथं आलात। आज बऱ्याच पत्रकार परिषद आपल्याला आहेत, तरी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बंधू इथं आले। प्रिंटवाले असतील, त्याच्या असतील, सर्वच पत्रकार बंधू इथं आले, त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानतो। सर्व महत्त्वाचा विषय असा आहे की पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा गेल्या काही दिवसापासून महायुतीसोबत आहे। महायुती म्हणजे आदरणीय आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, ह्या सर्वांसोबत आमची युती झाली आणि त्या युतीचं काम करत असताना अतिशय भरघोस असं यश आम्हाला मिळालेलं आहे। आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या संकल्पना काढल्या आणि ज्या महाराष्ट्रामध्ये पेरल्या गेल्या, त्याचा इतका मोठा फायदा या महायुतीला झालेला आहे। महायुतीची जी भूमिका होती ती आम्ही आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमच्या वाड्यावस्त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो करत असताना त्याचंच यश म्हणावं लागेल की महायुती भरघोस मताने विजयी झालेली आहे। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्च प्रणेते जोगेंद्रजी कवाडे साहेब असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे असतील, या दोघांनी आम्हाला आदेश दिले होते की संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीच्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे राहावा, आपल्या वाड्यावस्तीमध्ये जाऊन सर्वांना सांगा, संविधानाबद्दल माहिती द्या। आणि आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही महायुतीचं काम केलं। महायुतीचा प्रचार करत असताना आत्ताच्या विधानसभेला आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय जयदीपभाई कवाडे यांच्या कारला ॲक्सिडेंट देखील झाला। मुख्यमंत्री साहेबांच्या सभेला ते कोल्हापूरला जात असताना कराड येथील डिवायडरवर गाडी चढून त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि आदरणीय जयदीपभाईंना खूप मोठी दुखापत झाली। त्यांना आपल्या महायुतीचे उमेदवार अतुल बाबा यांच्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमध्येच ॲडमिट करून इथून टाके वगैरे मारून त्यांना ते परत त्या परिस्थितीमध्येच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सभेसाठी ते कोल्हापूरला गेले। कोल्हापूरला गेल्यानंतर आदरणीय आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जयदीपभाईंची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या हेलिकॉप्टरनेच मुंबईला घेऊन गेले। असा हा सर्व चित्रपट आपण पाहिलेला आहे। आम्ही रात्रीचा दिवस केलेला आहे, खूप प्रामाणिकपणे आणि हिरिरीने आम्ही महायुतीचं काम केलेलं आहे। ही महायुतीतील सर्व उमेदवार आम्हाला स्वतःहून आमचं अभिनंदन केलं की बाबा तुम्ही कवाडे गटानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। परंतु काम आम्ही चांगलं केलं इथपर्यंत ठीक आहे, आम्हाला त्याचं फळ मिळणं अपेक्षित आहे। म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे की ज्या कवाडे सरांनी आपलं आयुष्य रिपब्लिकन सेवेमध्ये घालवलं, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी घालवलं, त्या कवाडे सरांना मान सन्मान झाला पाहिजे। ज्या कवाडे सरांनी खैरलांजी प्रकरणामध्ये आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, ज्या कवाडे सरांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून जो लॉंग मार्च काढला, तो 3ऱ्या नंबरचा लॉंग मार्च होता। हे एवढी मोठी मोठी कामं ज्या कवाडे सरांनी केलेली आहेत, त्या कवाडे सरांना जर तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं, त्यांचा मान सन्मान केला, तर संपूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता तुमचं अभिनंदन केल्याशिवाय राहणार नाही। आणि आमची तीच भूमिका आहे की आदरणीय जोगेंद्र कवाडे सर असतील, आदरणीय जयदीपभाई कवाडे असतील, यांनी आपला जीव धोक्यात घालून महायुतीसाठी रात्रंदिवस झटलेले आहेत, आम्हालाही कामाला लावलेलं आहे। तर कुठंतरी जयदीपभाईंचा विचार हा प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे। आणि जिल्ह्यामध्ये आमचेही प्रमुख पदाधिकारी असतील, जिल्हा वाईज त्यांचाही विचार होणं, समिती असेल, महामंडळ असेल, तिथं होणं गरजेचं आहे। तर मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, हे सर्व शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित आहेत आणि महाराष्ट्र घडवण्याच्या उद्देशाने ते पेटून उठलेले आहेत। तर असा महाराष्ट्र घडवत असताना ज्यांनी तुमच्या पाठीशी
तुम्ही हाक मारली आणि पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभं राहिलो होते. आदरणीय कवाडे सर, आदरणीय जयदीपबाई यांचा विचार मंत्रिमंडळात व्हावा ही आमची मागणी आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान.